नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आज आहे सोमवार आणि उद्या आहे मंगळवार। उद्या 4 जून वार आहे मंगळवार। या दिवशी आलेला आहे भौमप्रदोष। तर पहा, भौमप्रदोष या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा केली जाते आणि हा जो प्रदोष आहे भौमप्रदोष हा शिवशंकरांना समर्पित असतो। या दिवशी आपल्या मुलाबाळासाठी उपवास केला जातो। आपल्या जीवनामध्ये काही संकट असेल किंवा घरामध्ये खूप दुःख, त्याचबरोबर घरामध्ये काही वास्तुदोष असेल, करणीबाधा असेल किंवा खूप त्रास होत असेल घरामध्ये, किंवा तुमचं जे मानसिक संतुलन आहे ते बिघडायला लागलेलं असेल, घरामध्ये जे पती आहे ते रागीट स्वभावाचे आहे, घरामध्ये शांततेचं वातावरण राहत नाही, संसार जो आहे तो खूप कष्ट तुम्ही करत आहात संसारासाठी, तरीही तुम्हाला त्या संसाराचा किंवा तुम्ही जे कष्ट करत आहात त्याचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल, घरामध्ये भरपूर असे पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल, किंवा तुम्हाला तुमच्या अंगावर काही पांढऱ्या रंगाचे चट्टे पडलेले असेल, तर या सर्व उपायासाठी जर प्रदोष व्रत जे आहे, जे वर्षातून 12 प्रदोष व्रत येत असतात, जर तुम्ही हे धरले तर तुमच्या घरामध्ये मुलाची भरभरून प्रगती होत असते, घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहत असते। कारण पहा, जे शिवशंकर आहेत त्यांना असे म्हटले गेलेले आहे की जी कोणतीही इच्छा आपली जी पूर्ण होत नसेल, त्यामध्ये बाधा निर्माण होत असेल, तर शिवशंकराचे उपवास केल्याने सोमवारचे व शिवशंकरांना काही वस्तू अर्पण केल्याने शिवशंकर जे आहेत ते लवकर प्रसन्न होत असतात। म्हणून आपल्याला भौमप्रदोष या दिवशी संध्याकाळी आपल्याला ही वस्तू अर्पण भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करायची आहे। तर पहा, आपल्या जीवनामध्ये संकट, दुःख, त्याचबरोबर घरामध्ये दुःख भरपूर आहे। तर पहा, प्रदोष काळी शिवशंकराची पूजा करण्याचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आपल्या हिंदू शास्त्रामध्ये दिलेले आहेत। असं म्हटलं जातं की तुम्ही प्रदोष काळामध्ये व्रत करत असाल तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होत असतात आणि शिवशंकर जे आहेत ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देत असतात। महादेव हे देवाधिदेव आहेत। त्यांच्या उपासनाने आणि त्यांचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील जी रोगराई आहे किंवा अकाली मृत्यूचे भय जे तुम्हाला आहे, जे तुम्हाला कुठेही संकट येत असेल किंवा अपघाती मृत्यूचे जे संकट आहे ते टळण्यासाठी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे, अशी एक वस्तू अर्पण करायची आहे। तर ती वस्तू कोणती आहे, चला तर जाणून घेऊया। व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकराची विधिवत पूजा केली जाते। भौमप्रदोष जे आहे, जे महादेव शिवशंकराचे अत्यंत महत्त्वाचा उपास जे आहे किंवा व्रत जे मानतो असतो, जर हे व्रत भौमप्रदोष आपण जर वर्षातून दरवेळेस प्रदोष व्रत महिन्यामध्ये येत असते, ते व्रत जर पाळले तर आपल्याला जे रोग आहे किंवा जे आपण आजारी पडत आहात सतत, तर ते आजार बरं होत असतो। त्याचबरोबर निरोगी आरोग्याचं वरदान शिवशंकर आपल्याला देत असतात व आपले जे शत्रुदोष आहेत किंवा आपले जे शत्रू आहे त्यांच्यावर विजय मिळण्याकरता हा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। सूर्यास्त होण्याच्या 45 मिनिटं अगोदर आणि सूर्यास्त मावळल्यानंतर 45 मिनिटं अगोदर तुम्हाला प्रदोष काळामध्ये ही पूजा करायची आहे। म्हणजेच काय, तर 5:30च्या नंतर तुम्हाला ही पूजा करायची आहे। म्हणजे या काळात, या वेळेला प्रदोष काळ असं म्हटलं जाते। तर पहा, या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर शक्यतो उठण्याचा प्रयत्न करावा। आणि त्यानंतर पहा, तुम्हाला घरातील जी पूजा आहे ती सर्वात प्रथम पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर अभिषेक करत असताना तुम्हाला जी पिंड आहे तुमच्या घरामध्ये शिवलिंगाची, तर एका तांब्याच्या ताटामध्ये घ्यायचं आहे। ताटामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला पंचामृत अर्पण करत ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत जल अर्पण करायचं आहे, पंचामृत अर्पण करायचं आहे, मध अर्पण करायचं आहे, काळे तीळ अर्पण करायचे आहेत, तांदूळ अर्पण करायचे आहेत, बेलपत्र अर्पण करायचे आहेत
आणि परत जल तुम्हाला अर्पण करायचं आहे. परत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि परत तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये किंवा देवघरामध्ये ठेवायचं आहे. किंवा तुम्ही जर चौरंगावर पूजा करत असाल तर पूजा करत असताना चौरंग टाकायचं आहे. एखादे लाल रंगाचे वस्त्र तुम्हाला ठेवायचे आहेत आणि ही पूजा तुम्हाला मांडायची आहे. आणि पहा, त्यानंतर तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे. शिवमंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम जे ताट आहे त्या ताटामध्ये तुम्हाला जे माता पार्वती, भगवान श्रीहरी, विष्णू, त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर शिवशंकर आहे, त्यांना प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे. ज्यामुळे तुमचे जे पित्र आहे शांत होत असतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात. तर पहा, तुम्हाला महादेवाच्या पिंडीजवळ जायचं आहे. सर्वात प्रथम तुम्हाला जी पिंड आहे महादेवाची ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करता वेळी श्री शिवाय नमस्तुभ्यं हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर ताटामध्ये बेलपत्र घ्यायचं आहे, भस्म घ्यायचं आहे, मध घ्यायचं आहे, पंचामृत घ्यायचं आहे, धोत्र्याचं फूल घ्यायचं आहे, गुलाबाची फुले घ्यायचे आहेत आणि हे सर्व तुम्हाला घेऊन शिवमंदिरात जायचं आहे. आणि माता पार्वतीची तुम्हाला त्याचबरोबर शिवलिंगाची जी गणपती बाप्पा बसलेले असतात एका साईडला, सर्वात प्रथम त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर भगवान शिवशंकराची पूजा तुम्हाला करायची आहे. तर पहा, जे शिवलिंग आहे आणि बेलपत्र जे तुम्ही घेतलेलं आहे, तर तुम्हाला सर्वात प्रथम उजव्या हाताने आणि सर्वात प्रथम तुम्हाला उत्तर दिशेला उभे राहायचे आहे आणि बेलपत्र अर्पण करताना जे कलश तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये बुडवायचा आहे आणि तुम्हाला शिवलिंगाच्या पिंडीवर जो मऊ भाग आहे बेलपत्राचा, ते बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यं हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. तुपाचा दिवा लावत असताना त्यामध्ये काळे तीळ जे आहे ते आवर्जून टाकायचे आहेत आणि त्यानंतर प्रदक्षिणा तुम्हाला अर्धी मारायची आहे. अशी विधिवत जर तुम्ही पूजा केली प्रदोष काळामध्ये आणि या दिवसापासून जर वर्षातील 12 प्रदोष व्रत आहेत ते धरल्याने तुमच्या जीवनामध्ये नोकरी मुलाची जर तुमच्या लागत नसेल तर योग्य ठिकाणी नोकरी लागत असते. व्यवसायामध्ये पतीच्या प्रगती होत असते. घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. माता लक्ष्मी घरामध्ये अखंड स्वरूपात राहत असते. हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तुम्ही ब्रह्मप्रदोषच्या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता हा उपाय नक्की करून पहा. तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या निघून तुमच्या घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते. असा हा उपाय नक्की करून पहा. ब्रह्मप्रदोष मंगळवारच्या दिवशी ब्रह्मप्रदोष आहे, या दिवशी उपास नक्की करावा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.